काल रात्रीपासून ते आजच्या सकाळपर्यंत एकदम खतरनाक वारा आणि पाऊस चालू होता. पण सकाळच्या 7 वाजता सूर्योदय प्रकट झाले आणि सगळं आभाळ गायबच झालं. आणि मग संध्याकाळपर्यंत आभाळ पण नाही आला आणि पाऊस पण नाही आला. पण थांबा हे जर सगळं असं मंदातून पाहिले की मज्जाच नाही. त्याच्यामुळे हा ब्लॉग ना तुम्ही पहिल्यापासून बघा. आणि भावनो त्याचसोबत जर का तुम्ही तुमच्यावाला आतापर्यंत फॉलो केलं नसेल तर आताच फॉलो करून घ्या बरं का. नमस्कार भावनो, मी तुमचा लाडका ब्लॉगर विकी. तर भावनो परत एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. तर भावनो आजचा विषय असा होता की दररोजच्या सारखा आज पण आपल्या हायकोर्टाने सकाळी सकाळी ऑर्डर दिला होती की वावरात जा आणि पिल्लांसाठी पाला. आणि सध्या तर तुमच्या भावाला सवयच पडली आता पाला आणायची. त्याच्यामुळे कंटाळा यायचा तर विषयच नाही. मग एखाद्या वेळेस कंटाळा जरी आला तरी पण पाला आपल्याला आणावं लागतं. त्याच्यामुळे कंटाळा करायचाच कशाला. घरच्यांनी सांगितल्याबरोबर आपली गाडी घ्यायची आणि सरळ तीर वावरात यायचं. आणि आज पण हायकोर्टाने ऑर्डर दिल्याबरोबर गाडी घेऊन आणि आपला हत्यार घेऊन सरळ तीर वावरात आलो. आणि मग वावरामध्ये आल्यानंतर लवकर पाला तोडून घेतला. कारण मला माहितीये जेवढा मी वावरामध्ये टाइमपास करेल तेवढाच मला जास्त ऊन लागेल. पाला तोडून मी घरी जात होतो तेवढं तर माझं लक्ष नदीकडे गेलं. एकीकडे खूप सारं पाणी होते तर एकीकडे काहीच नव्हतं. नदीला बाय बाय करून येऊन पोहोचलो डायरेक्ट आम्ही घरी. आणि मग घरी आल्यानंतर तुमच्या भावाला लागली होती खतरनाक. त्याच्यामुळे घरी आल्याबरोबर हातपाय धुवून सर्वात अगोदर तर मी बसलो जेवायला. मग जेवण झाल्यानंतर बाहेर येऊन पाहतो तर काय खतरनाक ऊन होता बाहेर. आणि हे वातावरण तर एकदमच चेंज झालं. कारण सकाळपर्यंत थेंब पाऊस आणि वारा पण चालू होता. त्या थेंब पावसाने आपली गाडी थोडीशी खराब झाली होती. त्याच्यामुळे थोडंसं मी आपल्या गाडीवर पण कपडा मारून दिला. आणि मग गाडी सावलीमध्ये लावून मी आलो मस्तपैकी झोपायला. मला वाटलं की दुपारपर्यंत ऊन असेल आणि संध्याकाळी परत आबाळ होईल. पण कशाचं राव, झोपून मी संध्याकाळच्या 3 वाजता उठलो होतो तरी पण आबाळ आलाच नव्हता. पाऊस तर आला नाही पण आपल्याला पिण्यासाठी चहा आला होता बरं का. तर पण आजचा ब्लॉगचा शेवट इथेच करून टाकू.